श्री गणेशाय नमः. अवधूतचिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव तुला आज सांगत आहे, पुढील 7 मिनिटात तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलू शकते. तुम्ही हा संदेश वगळण्याचा प्रयत्न केल्यास तुम्ही माझ्याकडून काही महत्त्वाचे आशीर्वाद गमवाल. मी स्वार्थी देव नाही. तुमच्यासाठी मी जे आश्वासन देतो ते नक्कीच पूर्ण करतो. देव तुम्हाला कुठल्याही अंधारात ठेवू इच्छित नाही. बाळा, तुम्ही जी काळजी करत आहात ती पुढील काही काळातच दूर होईल. तुम्ही आजपर्यंत खूप काही ज्या व्याधी सहन केल्या आहेत, जे काही कष्ट सहन केले आहे, ते आता पुढील काळात तुम्हाला त्रास देणार नाही. तुमचे आरोग्य उत्तम होणार आहे. देवांचा आशीर्वाद तुमच्या आरोग्यासाठी आहे. तुमचे आरोग्य आता खूप काही त्रासातून मुक्तता पावणार आहे. तेव्हा तुम्ही त्या त्रासातून मुक्तता मिळवाल. देवांचा चमत्कारिक आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल. तुम्हाला ते आरोग्य प्राप्त होईल ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना केली आहे. तुम्ही खूप काही अशा आर्थिक चमत्काराने परिपूर्ण होणार आहात. उद्या तुम्हाला ते सर्व काही प्राप्त होईल. बाळा, या आर्थिक चमत्कारावर तुमचाच अधिकार आहे. ते तुमच्या कार्याने तुम्ही प्राप्त केले आहे. त्यावर सर्वस्वी तुमचा अधिकार आहे. तुम्ही ते कुणात वितरित करायचे किंवा त्यातून कुणाला द्यायचे हे तुम्ही तुमचे ठरवायचे. जर तुम्हाला कुणी मदत मागत आहे तर ते योग्य आहेत का तुमच्या त्या मदतीसाठी? त्यांना खरंच ती गरज आहे का हे जाणून घेतल्याशिवाय तुम्ही त्यांना तुमची ती मदत, मग ती वेळेची असोत, पैशाची असोत किंवा काही कार्याची असोत, ते पडताळून द्या. कारण इथे प्रत्येकजण आपल्या स्वार्थासाठी प्रयत्न करत आहे. तेव्हा तुझी फसवणूक मी होऊ देणार नाही. पण तूही जागृत असावे आणि जिथे तुझी मदत लागेल आणि जे योग्य ठिकाण असेल त्याच ठिकाणी तू ती पुरवावी. तू तुझी मौल्यवान संपत्ती किंवा मौल्यवान वेळ जिथे द्यायचा तिथेच दे. तुझा निर्णय तुझ्या हाती आहे. तुम्ही कधीकधी नात्यात इतके गुंतता आणि इतका विश्वास ठेवता की तेच तुमची त्या ठिकाणी फसवणूक करतात आणि मग तुम्ही देवाचा धावा करता. देव म्हणतात, बाळा, वेळेआधीच जागृत हो. जर कुणी तुझी फसवणूक करताना तुला दिसून येईल तर त्या ठिकाणी तू सावध हो. कारण जेव्हा तुम्ही खूप काही समाधानाने पुढे जाता तेव्हा इतरत्र नजरा तुमच्यावर असतात. या जगात खूप चांगलेही आहेत आणि त्याचप्रमाणे वाईट देखील आहे. पण त्या वाईटापासून तुला नेहमीच सावध राहून स्वतःचे संरक्षण करायचे आहे. माझा आशीर्वाद तर तुझ्या सोबत आहे. पण तूही आपल्या त्या योग्यतेने सावध राहा आणि जर ज्या वेळेस खरोखरच तुमची मदत हवी असेल तिथेच तुम्ही मदत द्या. बाळा, तू केलेल्या कष्टांपासून तू ते आर्थिक खूप काही प्राप्त केले आहे. पण ते सर्व काही तू कष्टाने कमावले आहे. तेव्हा त्यावर फक्त तुझाच अधिकार आहे. तेव्हा तू ते कुठे गुंतवशील हा तुझाच निर्णय राहील. बाळा, तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत आहात ते तुमच्या दिशेने येत आहे. तुम्ही त्या सुंदर घराची कल्पना करत आहात. तुम्ही तुमच्या स्वप्नातले घर रंगवत आहात आणि कल्पना करत आहात
की ते माझ्या जवळ असावे, ते मला लवकरच प्राप्त व्हावे. तुम्ही जे काही प्रयत्न त्या दिशेने करत आहात, देवही तुम्हाला त्यासाठी आशीर्वाद देत आहेत. बाळा, लवकरच तू तुझ्या स्वप्नातील घरात असशील. काही काळ जाऊ दे, धैर्य ठेव, मनाला ती समजूत दे. जेव्हा तुम्ही ज्या काही प्रार्थना करत आहात, त्या प्रार्थना लवकरच पूर्णत्वास येतील आणि तुमच्यासाठी ते घडायला लागेल. तुमच्यासाठी ते सौख्याचे दिवस लवकरच प्राप्त होतील. शंका घेऊ नका. तुम्ही केलेल्या प्रयत्नांमुळे तुम्ही यशस्वी व्हाल आणि ते मोठे यश प्राप्त कराल, यात शंका नाही. देव म्हणतात, माझा भरभराटीचा आशीर्वाद मी तुला देऊ इच्छितो. या येणाऱ्या काळात तुला कुठलीही कमतरता भासणार नाही. तुला जे काही हवे आहे ते अगदी योग्य वेळेत तुझ्यापर्यंत येईल. देव म्हणतात, मी भरपूर देणारा देव आहे. तू तुझ्या कार्यात चांगले कार्य नेहमीच करावे अशी मी इच्छा करतो आणि तुला तो आशीर्वाद संपन्नतेचा देऊ इच्छितो. तो तू आनंदाने स्वीकार कर. तुला कुठलीही कमतरता भासणार नाही. पुढल्या काही दिवसात तुम्हाला तो आर्थिक चमत्कार पाहायला मिळेल. देव म्हणतात, तुझी केलेली प्रार्थना तुझ्यासाठी खूप काही घेऊन येत आहे. तुम्ही विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. देवांच्या वचनावर जो कोणी विश्वास करेल त्याला ते आर्थिक चमत्कार लवकरच प्राप्त होतील. तुला तुझ्या आयुष्यात चमत्कार दिसणार, यावर विश्वास ठेव. पुढील येणारा महिना तुमच्यासाठी खूप काही घेऊन येत आहे. ते तुझ्यासाठी खूप काही आनंददायी ठरणार आहे. हा बदल तुमच्यासाठी उपचार, खूप काही परिवर्तन, चांगल्या गोष्टी, नवीन संधी आणि खूप काही आनंददायी घटनांनी भरलेले येत आहे. मी तुमचे आशीर्वाद या आठवड्यात तिप्पट करणार आहे. हे तुम्हाला काही आश्चर्यचकित करणारे ठरणार आहे, कारण देवाचा आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात. तुमच्यासाठी ते अभूतपूर्व असे काही आशीर्वाद येत आहे, ज्यासाठी तुम्ही पूर्वी खूप काही प्रयत्न केले आहेत आणि त्या दिशेने तुमच्याकडे ते आशीर्वाद, ते चमत्कार येत आहेत. जो कोणी या क्षणाला हा संदेश ऐकत आहे, त्यांनी देवाच्या वचनांवर विश्वास ठेवावा. देव त्यांच्याकडे ती समृद्धी आणि ते आनंद खूप काही लवकर पाठवायला तत्पर आहेत. तुम्ही ते घेण्यासाठी सज्ज आहात. जर तुम्ही सज्ज असाल तर श्री स्वामी समर्थ माऊली, मी ते घेण्यासाठी सज्ज आहे. मी तुमचे बाळ आहे. मला ते हवे आहे. तुम्ही दिलेल्या सर्व आशीर्वादांवर माझा विश्वास आहे. तुम्ही केलेल्या सर्व वचनांवर माझा विश्वास आहे. मी ते घेण्यासाठी तत्परतेने उभा आहे आणि काही काळातच तुम्ही पाहाल, ते सर्व काही तुमच्याकडे येताना तुम्हाला दिसून येईल. ते देवाचे चमत्कार तुम्ही अनुभव कराल. तुमचा देवांवर विश्वास असेल तर स्वामी माऊली, मी तुमचे बाळ अशी कमेंट करा. देव तुम्हाला सांगू इच्छितात की तुझ्या या आयुष्यात मी खूप काही भरभराट देऊ इच्छितो. तू जी काही चांगली कर्म करत आहेस त्या दिशेने तुझी वाटचाल अशीच सुरू ठेव. चांगले कर्म निरंतर करत राहा. मी तुझ्या दिशेने ते चमत्कार आणि त्या काही खूप चांगल्या गोष्टी पाठवायला तयार आहे. माझे देवदूत ते तुझ्या दिशेने घेऊन येत आहेत.
तू तत्पर राहा, ते स्वीकार आणि आनंदी हो. तुझ्या मुखावर मी ते स्मितहास्य बघण्यासाठी तिथे उपस्थित राहील. तू माझ्या उपस्थितीत ते सर्व काही स्वीकार कर, अशी माझी आज्ञा आहे. देव म्हणतात, जर तुम्ही काही प्रार्थना माझ्याकडे केली आहे, त्या तुमच्यासाठी आर्थिक चमत्कार, तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी ते आशीर्वाद प्रभू तुम्हाला देऊ इच्छितात, ते तुम्ही आनंदाने स्वीकार करावे. स्वामी म्हणतात, बाळा, काळजी करणे, चिंता करणे या क्षणाला माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत हो आणि माझा कृपा आशीर्वाद तू प्राप्त करत आहेस. हा संदेश शेवटपर्यंत ऐक, कारण जर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर तू ते चमत्कार प्राप्त करशील. तुझ्यासाठी खूप काही ते शुभ येत आहे. तेव्हा विश्वासाने पुढे चालत राहा. पुढे तुला मार्गात ते चमत्कार मिळतील. तुझ्या प्रश्नांचे उत्तरही तुला त्या मार्गातच प्राप्त होईल. देवदूतांनी तुझ्यासाठी तो मार्ग मोकळा केला आहे. तुझे कार्य आता उन्नतीकडे जात आहे, प्रगतीकडे जात आहे. तेव्हा निश्चिंत राहून त्या तुझ्या मार्गावर पुढे चालत राहा, कारण त्या मार्गातले अडथळे देवदूतांनी दूर केले आहेत. तुझ्यासाठी आता तो मार्ग सुखकर केला आहे. देव म्हणतात, पुढे जाताना घाबरू नकोस, कंटाळा करू नकोस. तू संपूर्णपणे माझ्या आशीर्वादाने सुरक्षित आहेस. तुला ते भरपूर संपत्ती, ते भरपूर आरोग्य प्राप्त होणार आहे, कारण तुझी काळजी आता मी नष्ट करत आहे. माझा आशीर्वाद तुला यश प्रदान करेल. तुला ते वैभव प्रदान करेल, ज्यासाठी तू ते प्रयत्न करत आहेस. देव म्हणतात, बाळा, मी तुला इतकं भरपूर देऊ इच्छितो की तू इतरांनाही मदत करू शकशील, कारण मी तुझा देव आहे. तुझ्या अंतर्मनातले ते मी जाणतो. जेव्हा तू इतरांच्या मदतीसाठी काहीतरी करू इच्छितो, तेव्हा मी तुझ्या मनातले ते जाणतो आणि मी तुला आता खूप काही आर्थिक चमत्कार पाठवणार आहे, ज्यामुळे तू स्वतः तर सक्षम होशीलच, पण तू त्याचा उपयोग इतरांसाठी, चांगल्या कार्यासाठी देखील करशील, हे मला माहीत आहे. तेव्हा तुझ्याकडे ते खूप काही आनंद येत आहेत. देव म्हणतात, मी तुझ्या पाठीशी आहे. तू ज्या काही कल्पनाही केलेल्या नाही, ते वित्त, ते खूप काही संसाधनं तुझ्याजवळ पोहोचणार आहेत. आता चिंता करणे थांबव, कारण ते तुझ्याकडे येत आहे. देव म्हणतात, आज रात्री जेव्हा तुम्ही झोपाल, तेव्हा तुमच्यासाठी तो माझा चमत्कार तुम्ही प्राप्त कराल. तुम्ही त्यासाठी प्रार्थना केली आहे, पण मी तुमच्या प्रार्थनेच्याही पलीकडे तुम्हाला खूप काही आशीर्वाद देण्यासाठी येत आहे. देव म्हणतात, तुझे ते रडणे हसण्यात परिवर्तित होईल. तुझे ते कमतरता आता विपुलतेत परिवर्तित होईल. देव तुम्हाला आशीर्वादात विपुलता, धनसंपन्नता आणि खूप काही चमत्कारिक आशीर्वाद देण्यासाठी स्वतः येत आहेत. स्वामी माऊलीवर तुमचा विश्वास आहे ना? मग ते तुमच्यासाठी नक्कीच घडेल, यावर विश्वास ठेवा. जीवनात हवे असलेले बरेच काही तुम्हाला प्राप्त होणार आहे. आजपासून, या क्षणापासून तुमच्या मनातली ती चिंता नष्ट होणार आहे, कारण स्वामींचा आशीर्वाद तुमच्या त्या चिंतेला नष्ट करणार आहे आणि तुमच्यासाठी ती भरभराट, ते आनंद आणि तुमच्या मुखावर
ते स्मितहास्य देणार आहेत. देव म्हणतात ते खूप काही प्राप्त करण्यासाठी तू खूप काही परिश्रम केलेच पाहिजे असे नाही, पण तू देवावर प्रगाढ विश्वास ठेवला पाहिजे, कारण माझ्याकडे तुला देण्यासाठी ते अमोलिक आशीर्वाद आहे. त्या सुवर्ण संधी आहेत ज्यामुळे तू ते विचार करण्याआधी प्राप्त करशील. देव म्हणतात तू खूप काही चिंतेत आजपर्यंत होतास, पण आता मात्र तुला ते काहीही भेडसावणार नाही. तुला ते आर्थिक चमत्कार प्राप्त करायचे आहेत. त्यासाठी माझा आशीर्वाद पुरेसा ठरेल. तुला ते आर्थिक चमत्कार लवकरच प्राप्त होतील. तुम्ही त्या कमतरतेने जाणीवेने खूप काही खचून जाऊ नका, कारण तुमच्याकडे ते सर्व काही देवांच्या आशीर्वादाने आश्चर्यकारक पद्धतीने तुमच्याकडे येणार आहे. विश्वास ठेवा. देवाचे सहस्त्र हात तुम्ही मागितलेल्या त्या खूप काही प्रयत्नांपेक्षाही खूप मोठे आहेत. तेव्हा देवाचे हात तुम्हाला ते देऊ इच्छितात. ते तुम्ही आनंदाने स्वीकार करावे अशी देवाची आज्ञा आहे. देव म्हणतात बाळा, विश्वास ठेव. तुझ्यासाठी ज्या काही प्रयत्नांसाठी ते द्वार आजपर्यंत बंद होते ते मी माझ्या आशीर्वादाने तुझ्यासाठी उघडून देत आहे. त्यात तुला प्रवेश दिला जाईल. आजपर्यंत तुला जी कमतरता भासत होती आता ती विपुलतेकडे नेल्या जाईल. बाळा, तुमच्यासाठी ते द्वार उघडताच तुम्हाला ते काही पैशांचे प्रश्न सुटायला लागतील, कारण देव तुमच्यासाठी त्या लोकांशी बोलायला तयार आहेत जिथून तुम्हाला तो फायदा मिळणार आहे. देव तुमच्यासाठी कार्य करणार आहेत. तुम्ही देवाचे नामस्मरण करा, देवाचे चिंतन करा आणि आपले कर्म करत जा. जो मार्ग तुम्हाला दाखवला आहे त्या दिशेने तुम्ही नक्कीच पुढे जाल आणि खूप काही यश प्राप्त कराल. देव तुमच्या मार्गातले नको असलेले अडथळे दूर करत आहेत. देवाचे देवदूत ते तुमच्या मार्गातून संपवत आहेत. देव म्हणतात बाळा, मी तुझ्याकडे तेही नाते ठेवू इच्छित नाही ज्यामुळे तुला वारंवार क्लेशांचा सामना करावा लागत आहे. तुला वारंवार चिंतेत पडावे लागत आहे. त्या नात्यांना मी आता तुझ्यापासून दूर नेऊ इच्छितो. तूही सदैव आनंदित राहण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहेस, मोठ्यांना योग्य सन्मान देत जा, लहानांना ते प्रेम देत जा, कारण त्यामुळे तुमचे बंधन अधिक पक्के होते, तुमचे नाते अधिक घट्ट होते. जे कोणी माझे बाळ माझ्याकडे प्रेमासाठी आशीर्वाद मागत आहेत त्यांना ते प्रेम नक्कीच प्राप्त होईल आणि त्या प्रेमातून आनंदही प्राप्त होईल. तुम्ही विश्वासाने त्या नात्यावर विश्वास ठेवा, कारण ते नाते तुम्हाला ईश्वराने, भगवंताने दिले आहे, कारण ते तुमच्यासाठीच निवडून देण्यात आले आहे. देव तुम्हाला तेच देऊ इच्छितात जे तुमच्यासाठी योग्य आहे. देव तुम्हाला आनंदाने सांगू इच्छितात की या आठवड्यात तुमच्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला प्राप्त होईल. तुमच्याकडे ते भरपूर प्रमाणात यश येईल. तुम्हाला ती भरभराट प्राप्त होईल. त्यासोबतच तुला माझे काही संकेतसुद्धा प्राप्त होतील. बाळा, जो कोणी विश्वासाने, श्रद्धेने इथवर हा संदेश ऐकत आहे त्याच्या कुटुंबावर आणि त्याच्या संपूर्ण आयुष्यावर माझा आशीर्वाद निरंतर आहे आणि मी त्यावर भरपूर प्रेम करतो आणि त्याला तो प्रत्येक आनंद देऊ इच्छितो. तुझे जीवन सुखाने भरून येईल. तुझ्या जीवनात तो आनंद, ती प्रगती संपूर्णपणे प्राप्त होईल. सुखी होशील.
हा माझा आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.